अशोक खरातचा 24 मार्चला एन्काउंटर होऊ शकतो असा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलाय। एन्काउंटर का होऊ शकतो या दाव्याला जोडून त्या पुढे म्हणतायत की 24 तारखेला अशोक खरातची पोलीस कस्टडी संपतीये, त्याला चौकशीनंतर पुढील सुनावणीसाठी नाशिकच्या जिल्हा न्यायालयात हजर करताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांच्या झटापटीत त्याचा एन्काउंटर करावा लागला असं सांगून त्याचा गेम केला जाऊ शकतोय आणि हे रॅकेट उद्ध्वस्त केलं जाऊ शकतंय असं तृप्ती देसाई यांचं म्हणणं आहे। तृप्ती देसाई असं का म्हणतायत, त्यांनी या प्रकरणात आणखीही काही खुलासे केले आहेत। जसं की वर्षभरापूर्वी हे प्रकरण आपल्यापर्यंत आलं होतं, पण रुपाली चाकणकरांनी ते दाबलं। नेमकी या प्रकरणाची पाळंमुळं किती खोल गेली आहेत, कोणाकोणाचे हात यात अडकले आहेत, खरातचा परदेशात पळून जाण्याचा प्लॅन काय होता, मिरगावच्या मठाच्या पुजारी आणि वॉचमॅनची ही चौकशी झाली आहे, त्यातून काय समोर आलंय सगळं सांगते। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावती। सध्या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणात जी SIT चौकशी सुरू आहे त्यातून आतापर्यंत काय काय समोर आलंय ते आधी सांगते। नुकताच या भोंदू खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये तिसरा गुन्हा दाखल झालाय। लैंगिक अत्याचार झालेल्या महिलेने खरात विरुद्ध तक्रार केली आहे। मी अवतारी पुरुष, तू मागील जन्माची माझी अप्सरा असं सांगून खरातने या पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याची तक्रार त्या महिलेने केली आहे। पीडिता गर्भवती असताना खरातने तिला गर्भपाताची औषधही दिल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलंय। इतकंच नव्हे तर तो लोकांना घाबरवण्यासाठी नकली साप आणि नकली वाघाच्या कातड्याचा वापर करायचा। या वस्तू दाखवून तो अघोरी शक्ती असल्याचं भासवायचा आणि लोकांच्या मनात भीती निर्माण करायचा, हेही आता समोर आलंय। भोंदू विकृत खरात प्रकरणात SIT चौकशीत तपास वेगाने सुरू आहे। खरात आणि त्याच्या ऑफिस बॉयची समोरासमोर चौकशी झाली, त्यावेळी दोघांमध्ये पोलिसांसमोर शाब्दिक वाद झाला। नीरज जाधवच्या CDR मध्ये म्हणजेच कॉल डिटेल्स मध्ये 30-40 महिलांचे कॉन्टॅक्ट नंबर्स आढळले, त्यामुळे SITच्या हाती महत्त्वाचे पुरावे येण्याची शक्यता वर्तवली जाते। जाधवच महिलांना खरातचे निरोप देत असल्याचंही यातून समोर आलंय। खरातकडे जेव्हा नीरज ऑफिस बॉय होता तेव्हा सल्ला घेण्यासाठी त्याच्याकडे महिला येत, तेव्हा नीरज जाधवही त्या महिलांच्या संपर्कात असल्याचं कळतंय। खरातचे महिलांवरील अत्याचार, त्याची कोट्यावधींची संपत्ती, अन्य गुन्हे व्यवहार आणि संस्थांच्या संदर्भातील चौकशी आता सध्या सुरू आहे। पण या प्रकरणाची व्याप्ती पाहता अधिक वेगाने तपास करण्याचं आव्हान सध्या पोलिसांपुढे आहे, त्याच्यामुळेच पोलिसांची संख्याही यात वाढवण्यात आली आहे। नुकतंच नाशिकच्या शिवनिका संस्थाच्या मठाच्या पुजाऱ्यांची आणि वॉचमॅनची सुद्धा 8 तास चौकशी करण्यात आली आहे। खरातचे VIP भत्ते सध्या SITच्या रडारवर आहेत। जमीन खरेदी विक्री व्यवहारातले लोकही या प्रकरणी रडारवर आहेत। या प्रकरणातील आणखीन एक अपडेट म्हणजे माध्यमांसमोर हे प्रकरण 20-21 मार्चला आलं, पण 7 मार्च पासून या प्रकरणात पोलिसांनी हालचाल सुरू केल्या होत्या आणि तपास सुरू झाला होता, कारण खरातचा ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याचा डाव असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच या प्रकरणाची दखल घेतली, पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आणि टप्प्याटप्प्यात कारवाईला सुरुवात झाली। ती कशी ते सांगते। 7 मार्चलाच हे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले होते। अहिल्यानगरचे SP सोमनाथ खरगेंनी ही गोष्ट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचवली। ते व्हिडिओ मुख्यमंत्र्यांना नेऊन दाखवले। त्यानंतर फडणवीसांनी स्पष्ट आदेश दिले की प्रश्न महिलांच्या प्रतिष्ठेचा आहे, खरातला सोडता कामा नये, या सगळ्या प्रकरणात कठोरात कठोर कारवाई करायला हवी आहे। त्यानंतर पोलीस कामाला लागले, पण या सगळ्याची खरातला कुणकुण लागली होती आणि तो ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याच्या तयारीत होता। दरम्यान पोलिसांनी त्याला लुकआउट नोटीस सुद्धा पाठवली। पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास सरळ अटक केली जाईल असं त्यात सांगितलं होतं आणि त्यानंतर खरात थांबला। त्यानंतर साध्या वेशातले पोलीस हे त्याच्या निवासस्थानी शिवनिका संस्थांच्या त्या मठाच्या आजूबाजूला पाळत ठेवून होते। हे प्रकरण मोठं असल्याचं लक्षात आल्यानंतर 13 मार्चलाच मुख्यमंत्र्यांनी SIT स्थापन करण्याचे आदेश दिले, म्हणजेच हे प्रकरण माध्यमात येण्याआधीच SIT स्थापन झाली होती। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून भोंदू खरातला ताब्यात घेतलं आणि माध्यमांसमोर ही बाब आणली। हळूहळू राजकारण्यांसोबत खरातचे फोटो आणि इतर माहिती चौकशीतून समोर येते
अशात आता तृप्ती देसाई यांनी दावा केलाय की अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो आणि तसं झालं तर अधिकच्या चौकशीतून जे समोर यायचंय ते कधीच बाहेर येणार नाही अशी शंकाही तृप्ती देसाईंना वाटतेय। आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की तृप्ती देसाईंच्या या दाव्याला कितपत महत्त्व द्यायचं, कारण खरातचं हे लैंगिक अत्याचार आणि भोंदूगिरीचं प्रकरण समोर आल्यापासून अनेक जण यावर बोलतायत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया असतील, शिवसेना उबाटा नेत्या सुषमा अंधारे असतील की राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे असतील आणि काही महिला संघटना किंवा इतर राजकारणीही असतील, अनेकांनी या प्रकरणातून वेगवेगळे आरोप आणि दावे केले आहेत। यात अनेकांची नावं घेतली गेली आहेत, पण हे प्रकरण 20-21 मार्चला माध्यमांसमोर आलं असलं तरी ते हळूहळू समोर यायला गेल्या मार्चमध्ये सुरुवात झाली होती असं स्वतः तृप्ती देसाई यांनी सांगितलंय। तृप्ती देसाईंच्या म्हणण्याप्रमाणे तो घटनाक्रम नेमका काय होता तर मार्च 2025 मध्ये जेव्हा श्रीरामपूरच्या दैनिकात खरातविषयी बातमी आली होती तेव्हा तृप्ती देसाईंना फोन आला होता। कॅप्टन नावाने ओळखला जाणारा अशोक खरात याचे व्हिडिओ आमच्याकडे येणार असल्याचं तेव्हा देसाईंना सांगण्यात आलं होतं, पण नंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दबाव आणला। जे लोक पेनड्राईव्ह देणार होते त्यांच्यावर चाकणकरांनी दबाव टाकला, त्यामुळे ते लोक पेनड्राईव्ह द्यायला टाळाटाळ करत राहिले असं देसाई म्हणतायत। तो पेनड्राईव्ह 5 मार्च 2026ला आमच्याकडे काही लोक घेऊन आले, कारण अशोक खरात परदेशात पळून जाणार होता, त्यामुळे मी त्या लोकांना पोलिसांशी जोडून दिलं आणि पुढे कारवाई झाली असं तृप्ती देसाई म्हणतायत। आता विषय असा आहे की वर्षभर हे प्रकरण का दाबून ठेवलं गेलं, कारण तृप्ती देसाई जर असं म्हणत असतील की गेल्या वर्षीच हे प्रकरण कळालं होतं तर त्या नराधमावर कारवाई का झाली नाही असा प्रश्न पडतो। त्या वर्षभरात त्याने आणखी किती महिलांचं शोषण केलं असेल असा विचार करून चीड येते। खरात महिलांचं लैंगिक शोषण करतो हे चाकणकरांना माहीत होतं, तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसलेल्या रुपाली चाकणकर यांची अशी काय अपरिहार्यता होती की त्यांनी ते प्रकरण दाबून टाकलं। खराच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आपल्याला काही माहीत नव्हतं असं रुपाली चाकणकर म्हणतायत। त्यात कितपत तथ्य असू शकतं, प्रकरण उघडकीस आल्यानंतर जेव्हा रुपाली चाकणकरांवर आरोप झाले त्यानंतर त्यांनी आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, पण ज्यांनी आपल्यावर तंत्रमंत्र विद्येचे आरोप केले त्यांना नोटिशी पाठवणार असं तोंड वर करून सुद्धा सांगितलं। पुराव्यांसह पत्रकार परिषद घेणार असंही त्या म्हणाल्या होत्या, पण त्यालाही 2 दिवस उलटले आहेत। त्या अजूनही माध्यमांसमोर आलेल्या नसल्यानं त्या नेमक्या कोणत्या पुराव्यांची जुळवाजुळव करतायत की काही गोष्टी नष्ट करण्याच्या प्रयत्नात गुंतल्यात असाही प्रश्न पडतो। त्यामुळे आता रुपाली चाकणकर यांनाही या प्रकरणात सहआरोपी केलं पाहिजे अशी मागणी होतीये। उबाटा शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी तर रुपाली चाकणकरांना सहआरोपी करण्याबरोबरच त्यांची नार्को टेस्ट करण्याचीही मागणी केली आहे। खराच्या रुपाली चाकणकरांसोबतच्या अनेक फोटो व्हिडिओजमुळे याचा थेट धागा रुपाली चाकणकरांपर्यंत जात असला तरी त्या एकट्याच यात सामील नाही आहेत। अनेक बडे नेते अशोक खराच्या संपर्कात होते, अनेक राजकारण्यांशी त्यांचे लागेबंद होते। ज्यांच्या सोबत खराचे फोटो दिसतायत ते फक्त त्यांचं राजकीय भविष्य ऐकण्यासाठी या भोंदू बाबाकडे येत नव्हते, तर त्यांच्यात आर्थिक देवाणघेवाणही होत होती, जमिनीचे व्यवहारही होत होते। त्याचा थेट पुरावा आपल्याकडे असल्याचा एक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही केलाय। दमानिया म्हणतायत की एक मोठे अधिकारी आहेत, डेप्युटी कलेक्टर जे मुंबईत कार्यरत आहेत, ते या खरातला आजही पैसे आणि वकील पुरवतात। त्यांच्या मुलीचा 7-12 माझ्या हातात आहे, त्यांचा आणि अशोक खरातांचे फायनान्शियल रिलेशन्स आहेत। एवढंच नाही तर त्यांच्या जमिनीही एकत्र आहेत। त्यामुळे या नेत्यांची अधिकाऱ्यांची नावं पुढे येऊ नये म्हणून एकच मार्ग राहतो, तो म्हणजे अशोक खरातला संपवण्याचा। त्यामुळेच अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा तृप्ती देसाई करतायत। त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान केलंय की हा डाव उधळून लावा, हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची आवश्यकता आहे। जे कुणी अधिकारी नेते यात आहेत त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे। तृप्ती देसाई यांच्या या दाव्यामुळे या प्रकरणाची पाळंमुळं नेमकी कुठपर्यंत पोहोचलेली आहेत असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती।